नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशभरातील लाखो करोडो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत। त्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। जसं की PM किसान योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय। आता देशभरातील 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळणार PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे पैसे। परंतु याची तारीख कधी आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघा। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, मोदी सरकारने कॅबिनेट बैठकीत आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार PM किसान ही योजना पुढील 5 वर्षासाठी म्हणजेच 2030 आणि 31 पर्यंत वाढवण्यात आली आहे। यासाठी 3.15 लाख कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देखील देण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे। तसेच मोदी सरकारने प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला देखील मंजुरी दिली आहे। दरम्यान PM किसान योजनेबाबत ही आनंदाची बातमी अशा वेळी समोर आली ज्यावेळी शेतकऱ्यांना खरोखरच 24व्या हप्त्याची वाट पाहत होते। मिळालेल्या माहितीनुसार 24वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात वितरित केला जाण्याची शक्यता आहे। अशी माहिती नवरात्रीच्या काळात हा हप्ता जमा केला जाऊ शकतो हे देखील माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, नक्कीच शेतकरी बांधवांना दिलासा देणारा हा निर्णय आहे, कारण आता PM किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 23 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आणि आता जवळजवळ राज्यातील आणि देशभरातील 9 कोटींपेक्षा शेतकऱ्यांना आता 24वा हप्ता वाटप करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यात शेतकऱ्यांच्या खात्यात आकडेवारीनुसार जर आपण विचार केला तर आतापर्यंत 18,984 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली होती। कोरोनासारख्या महामारीच्या काळात देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललेलं होतं। आता PM किसान योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना देखील 1.6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असून दर 4 लाभार्थ्यांमध्ये जवळपास एक महिला शेतकरी आहे आणि नक्कीच शेतकरी वर्गासाठी हा एक मोठा दिलासा आहे, एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, ही योजना 2019मध्ये सुरू करण्यात आली होती, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। आता योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी हा कुटुंबाला दरवर्षी 2-2 हजार रुपयांच्या टप्प्याटप्प्याने एकूण 6,000 रुपये सरकार देत असतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा आर्थिक आधार मिळतो। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे पाठवण्यात येते, जेणेकरून कोणताही अडचण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। मित्रांनो, हे पैसे केव्हा जमा होतील तेही अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या शेतकऱ्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तसेच DBTद्वारे त्यांच्या खात्याशी बँक खात्यामध्ये जोडलेले आहेत, आधार लिंक झालेले आहे, बँक लिंक मोबाईल नंबरची बँक लिंक आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही जर तुमची EKYC आधार कार्ड आणि बँकेशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर लवकरात लवकर ही सर्व प्रोसेस करून घ्या, कारण आता तुम्हाला लवकरच या PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।